आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जे ठिकाण तुम्हाला कदाचित माहीत नसेल. म्हणजे आपल्या सगळ्यांना येरवडा जेल माहिती आहे, पण त्याआधीसुद्धा इंग्रजांनी पुण्यात एक जेल बांधलं होतं, ज्या ठिकाणी जे क्रांतिकारक होते, जे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांना डांबून ठेवलं जायचं. त्यांच्यातलेच एक होते क्रांतिकारक उमाजी नाईक. आज आपण या उमाजी नाईकांबद्दल जाणून घेणार आहोत आणि हे जेल कसं आहे ते सुद्धा बघणार आहोत. ह्या ठिकाणी उमाजी नाईकांना 1832 साली इंग्रज सरकारने या ठिकाणी फाशी दिलं होतं. उमाजी नाईकांना पुरंदरच्या किल्ल्याशेजारी उतरुली गावामध्ये पकडण्यात आलं आणि त्यांच्यावरती ह्या खडक मामलेदार कचेरी ठिकाणी खटला चालू राहिला. त्यांनी इंग्रज सरकारांना सळकुचे पळूस केलं आणि इंग्रज सरकारने त्यांच्यावरती इथे 1.5 महिना खटला चालवण्यात आला. त्याच्यानंतर त्यांची फाशीची घोषणा झाली. तर त्यांना विचारलं फाशी देताना की तुम्हाला फासावा आम्ही चढवणार आहे. तर ते म्हणले की आम्ही इथं 2 ठिकाणी त्यांची फाशी तुटली होती, म्हणून त्यांना विचारलं की तुम्हाला आता फाशी नाही द्यायचं, तुमच्या कपाळाला एक काळा डाग देऊन तुम्हाला सोडून देण्यात येईल. मग त्यांनी सांगितलं की मला तो काळा डाग देऊ नका, मला काळा डाग लागणार नाही, माझ्या समाजाला लागल, आमच्या खानदानीला लागल. म्हणून मग त्यांना इथं सरकारने दुसऱ्या दिवशी त्यांचं ठरलं की बाबा माझ्या दंडामधला एक ताईत काढा खंडोबाचा आणि नंतर मला फाशी लागल. मग त्यांना 1832 साली ब्रिटिश सरकारने या ठिकाणी फासावर लटकावण्यात आलं. ते हे ठिकाण खडक मामलेदार कचेरी, पुणे 2. येरवडा जेल होळीच्या अगोदरपासून तिथे इंग्रज याचा कारागृह म्हणून वापर करत होते आणि त्या काळामध्ये जे क्रांती करत होते लोक त्यांना पकडल्यानंतर या बराकीमध्ये ठेवत होते. काही दिवस राजा उमाजी नाईक यांना इथं ठेवलं गेलं आहे आणि समोरच फाशीचं ठिकाण आहे. त्याच ठिकाणी अंधार कोठडी आहे. अंधार कोठडीच्या वरती न्यायालय आहे. न्यायालयामध्ये एक 3 महिने त्यांचा खटला चालू होता. त्या खटल्यामध्ये त्यांना सजा लागली फाशीची आणि नंतर त्यांना तिथं फाशी दिली. ती विहीर होती, पूर्वी फाशी द्यायची, त्या विहिरीवरती तोळही टाकलेली होती, त्याच्यावरती त्यांना फाशी देत होते. 1857चा उठाव आपल्या सगळ्यांनाच माहिती, पण त्याआधीसुद्धा एक उठाव झाला होता आणि तो केला होता उमाजी नाईक यांनी. तब्बल 14 वर्ष उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो केलं होतं आणि त्यानंतर भोर इथल्या एका गावाजवळ त्यांना इंग्रजांनी अटक केली. इंग्रजांनी अटक केल्यानंतर त्यांना या पुण्यातल्या या जे पहिलं जेल होतं जे आपण पाहिलं त्या जेलमध्ये ठेवलं. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालला आणि तो खटला चालल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर जे इतर लोक आहेत, जे इतर भारतीय आहेत, त्यांना एक दहशत बसावी, कुणीही कोणातही क्रांतीची ज्योत पेटू नये म्हणून ह्या पिंपळाच्या झाडाला त्यांचा मृतदेह तब्बल 3 दिवस लटकवत ठेवला होता. तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याबरोबर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा. पुण्याहून राहुल गायकवाड, लोकमत.com.